भक्ताच्या मनात असो. पण गुरु भक्ताच्या जीवनाचं अवलोकन काय करतात की अडचणीपर्यंत आलेला आहे, त्याची अडचण दूर करायचीच आहे, परंतु तरी सुद्धा त्याला कृपा आशीर्वाद देऊन त्याच्या जीवनाचं काय करायचं, त्याचा विकास करायचा आहे, त्याच्या जीवनाची सार्थकता करायची, त्याची जी इष्ट कर्तव्य त्याची त्याच्याकडनं पूर्तता करून घ्यायची. ह्या सगळ्या दृष्टीनं गुरु भक्ताचं अवलोकन करत असतात. भक्ताचा एकच विचार असतो, माझे प्रश्न किती लवकर सुटत आहेत, हा एकमेव विचार असतो. अशा वेळेला जी सेवा सांगितली जाते, ती सेवा म्हणजे काय आहे, गुरु कृपा आशीर्वाद आहे. निराकरण म्हणून जे सांगितलं जातं, दादाने औदुंबरच्या सेवेमध्ये निराकरण आणि निवारण ही दोन साधनं सिद्ध केली की त्यावेळेला ती जी काही सेवा सांगितली जाते सेवक माध्यमातनं, हे काय असते, गुरु कृपा आशीर्वादाची भेट आणि ठेव असते. ठेव कशाला म्हणतात, ठेव कशाला म्हणतात प्रिया, जी अतिशय मौल्यवान गोष्ट असते त्याला ठेव म्हणतात. मग असं जे निराकरण म्हणून आपल्याला सांगितलं जातं ते ह्या भावनेने आपण घेतो का, किंवा त्या भावनेने आपण ती सेवा करतो का. आपण रोज कशाची सेवा करतो सांगा, अडचण आहे, सेवा सांगितलेली आहे, बाबा तुम्ही उदाहरण 5 आठवडे ही सेवा करा. आपण कशाची सेवा करतो, रोज अडचणीचं पूजन. वास्तविक कशाची सेवा करायला पाहिजे, मनामध्ये हा विचार पाहिजे की आज जी मला काही सेवा सांगितलेली आहे ही कशासाठी आहे, तर माझ्या जीवनामध्ये गुरुकृपा आशीर्वाद धारण करण्याची जी कमतरता आहे, गुरुकृपा आशीर्वाद गुरुनी निराकरण म्हणून दिलेला आहे, ही भेट आहे गुरूंची. अशा वेळेला ही मला सेवा का करायची आहे, तर तो कृपा आशीर्वाद माझ्या दैहिक माध्यमामध्ये मी धारण करण्यासाठी काय आहे, सक्षम नाही आहे, ती कमतरता आहे, ती मला ह्या सेवेतनं भरून काढायची आहे. अशा भावनेने ज्यावेळेला आपण ती सेवा करतो तेव्हा तेच निराकरण आपल्या जीवनामध्ये शस्त्र आणि अस्त्र म्हणून काम करतं. त्या कृपा आशीर्वाद म्हणजे तेज तत्व आहे. त्या तेज तत्वाच्या माध्यमातून अशी जी आपल्या बुद्धी निर्माण झालेली प्रतिकूलतेची वलय आहे त्याचा काय होतो, छेद होतो. पण आपण काय करतो, आपण पूजन कशाचं करतो, कशाचं करतो, रोज अडचणींचं पूजन. म्हणजे मनामध्ये स्वाभाविक आहे, अडचण आपल्याला जीवनामध्ये मोठी वाटतच असते, पण त्यावेळेला हा विचार करायचा की अडचण आहे, पण गुरुकृपा आशीर्वादाने गुरु त्या अडचणीचा फक्त आभास आपल्याला सोसायला देतात. लक्षात घ्यायचंय, म्हणजे ती अडचण किंवा ती प्रतिकूलता किती प्रखर असेल, गुरु काय करतात, त्या गुरुशक्तीमध्ये ती सगळी प्रखरता काय घेतात, सामावून घेतात आणि ती अडचण आपल्याला नाममात्र फक्त सोसायला ठेवतात. तेव्हा हा विचार करायचा आहे, माझी अडचण संपत का नाही अजून. त्यावेळेला हा विचार करायचा की आपण अडचण बरोबर आहे, अडचण आहे, पण ती सुद्धा गोष्टी किती कमी केली आहे. तर आभास कशाला म्हणतात, कळत नकळत आपण जसं म्हणतो की आभास, एवढीच फक्त ते आपल्याला ठेवतात सोसण्यासाठी. मग अशा वेळेला ते निराकरण जे सांगितलेलं आहे ते आपण श्रद्धेने करणं गरजेचं आहे. पण ती श्रद्धा नसते त्या ठिकाणी. आपण रोज त्या अडचणीत पूजन जे करतो ते अडचणीचं पूजन करतो. माझा प्रश्न, आणि परत अज्ञानाने आपण त्या निराकरणाचा संबंध कशाला लावतो. वास्तविक दादा म्हणतात संबंध आयुष्यामध्ये एका निराकरणाची एखाद्या सुद्धा गरज लागलं तर बाकी सगळा योगक्षेम गुरु आपला वाहत असतात. आणि अडचण जी आलेली आहे ती अडचणीचं कारण काय आहे, म्हणजे त्या अडचणीच्या मागे काय उद्देश आहे याचा तरी जरा अभ्यास करा ना. जरा कुठे असं झालं, कामकाज हा विषय आहे, या कार्यातला कामकाज हा भाग आहे, निश्चित आहे, परंतु त्यासाठी सुद्धा जी अडचण म्हणून आपल्याला वाटते, कदाचित जसं काय म्हणत तसं विचार निर्माण होतात, विसर्जित होत, तशी जी अडचण भासते आहे ती निवारणे होणारच आहे. हा दृढ विश्वास आधी आपल्या मनात पाहिजे ना, की गुरुकृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणल्यानंतर जी मला अडचण म्हणून वाटते आहे त्या अडचणीचा गुरु फक्त आभास आपल्याला निर्माण करून दाखवतात. एवढीशीच अडचण, ती फक्त जशी निर्माण झालेली आहे तशीच ती काय होऊ शकते,
निवारण त्याचं होणारच आहे गुरुकृपा आशीर्वाद. आणि इतका गुरु आपल्या भक्ताचा योगक्षेम वाहतात. पण ती श्रद्धा आपल्यापाशी नसल्यामुळे आता एक निराकरण संपलं, दुसरं कधी सांगता, असं नाहीच आहे. गुरुमार्गामध्ये एक निराकरण संपल्यानंतर ते निराकरण झालं म्हटलं की ते निराकरण किंवा ती सेवा जी आहे ती दादा म्हणतात तुमची अडचण दूर होण्यासाठी नाहीच आहे, अडचण दूर होणारच आहे. पण तो कृपा आशीर्वाद तुमच्या दैहिक माध्यमामध्ये धारण व्हावा याच्यासाठी ती सेवा आहे. आणि दुसरं जे गुरुनी आपल्यामध्ये अध्यात्माचं बीज आपल्या नकळत रोवून ठेवलेलं आहे त्याचं ते खतपाणी आहे. कुठलंही तेव्हा बीज काय होतं, आपण बीजातनं झाड निर्माण व्हावं याच्यासाठी काय असतं, त्याला खत पाणी सगळं घालणं गरजेचं असतं ना. पण ती सेवा म्हणजे काय, अडचण दूर होणारच आहे. पण आपली किती श्रद्धा आहे त्या निराकरणावरती. मग पुन्हा ती आपापसात चर्चा, तुला 5 आठवडे सांगितलं, मला 11 आठवडे सांगितलं, तुला सोमवार सांगितला, मला शनिवार कसं सांगितलं, ही चर्चा नाही करायची. लक्षात घ्यायचे, जो सेवक आसनावरती बसलेला असतो हा काय काम कोण करतं, गुरुशक्ती काम करते. गुरुशक्ती काम करते सेवकाच्या माध्यमातून. लक्षात घ्यायचं की सेवक ही अवस्था आहे, सेवक ही व्यक्ती नाही. पण जसं एखाद्या दुःख आपल्याला सांगण्यासाठी कुणीतरी समोर एक व्यक्ती पाहिजे, त्यांनी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी दादांनी सेवक माध्यमं तयार केली की जी सेवक माध्यमं तयार करण्यासाठी दादांची 100% शक्ती खर्च झालेली आहे. तेव्हा आपण जेव्हा अडीअडचणीसाठी प्रत्यंत येतो आणि कामकाजाला प्रश्न विचारतो त्यावेळेला आपलं काम कोण करतं, कोण करतं दादा, झोप आली का नाही ना, कोण करतं, ती गुरुशक्ती काम करत असते. ती गुरुशक्ती जी आहे ती सेवक माध्यमातनं आज अनेक असे भक्त आहेत की ते कधीही कामकाजाला आलेले नाहीत. ते म्हणले आम्ही दादाबाबांना सांगतो काय येते ते बघतात. अनेक वेळेला असं होतं की रक्तीपेढ्यावरती काही जण पेढे घेऊन येतात, आम्हाला का हो बाबा काय कोणाचा वाढदिवस आहे का, नाही आमचं असं असं हे होतं, आम्ही इथं आलो दादाबाबांना सांगितलं झालं आमचं काम. हे गुरुशक्तीच आहे, ती काम करणारीची काही गुरुशक्ती. सेवक हे तिथं बसणारी एक व्यक्ती आहे की जी आपल्याला मार्गदर्शन हे सांगण्यासाठी ही सेवक माध्यम आहे. आणि ते सेवक अवस्था जी गुरुने आपल्याला दिलेली आहे त्या सेवकाने सुद्धा त्या सेवक अवस्थेचं जतन करायचं आहे. आता मी सेवक झालो म्हणजे माझा विकास आता काही मला करण्याची आवश्यकता नाही असं नाही. विकास हा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत गुरु करत असतात. नाही तर मनामध्ये स्वाभाविक काय होतं, चला आता मी आरती करतोय, साधना करतोय, कामकाज करतोय, म्हणजे मला आता काय बाकी काय असं स्वतःच स्विच ऑफ करून टाकायचं की मला आता काही आणखी विकासाचे असं नाही. पण कितपर्यंत विकासामध्ये जायचं आहे तर दादाने सांगितलं की अशी तुमची दृष्टी ह्या माध्यमातून विकसित व्हायला पाहिजे की समोर जो भक्त तुमच्या आलेला आहे आणि तो जे काही सांगतोय त्याची अडचण सांगतोय का ह्याचं तर तुम्हाला अडचणीचं ज्ञान व्हायलाच पाहिजे. पण त्या व्यक्तीचं आचरण सुद्धा कसं आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवलं पाहिजे. इथपर्यंत तुमचा विकास व्हायला पाहिजे. पण ते गुरु जर आपल्याला विकासासाठी हात धरून आपल्याला जर पुढे नेत आहे तर मी वाटेतच बसायचं आणि सांगायचं नाही आता माझा सगळा विकास झालाय, आता मला अजून काही मनन चिंतन करण्याची काय आवश्यकता नाही, ते आता सगळं नवीन लोकांसाठी आहे असा अर्थ नाही. सदैव हा ध्यास पाहिजे मनामध्ये की आज गुरुनी कृपावंत होऊन ज्या विश्वासाने माझ्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे त्या विश्वासाला मी कसा पात्र होईल प्रत्येक क्षणी, किंवा त्या शक्तीशी जे गुरु मला कनेक्ट करून देत आहेत त्यासाठी मी माझं दैहिक माध्यम आचार विचार उच्चार आणि आहार परतवे किती सुचिरभूत ठेवेल. ती शक्ती आहे, गुरुशक्ती आहे, सत्वगुण आहे त्या शक्तीमध्ये. पण ती शक्ती जर सेवक माध्यमातून प्रवाहित करून भक्ताकडे जर प्रवाहित होते तर त्यासाठी मी माझं दैहिक माध्यम जे आहे हे किती सुचिरभूत आचार विचार उच्चार आणि आहार परतवे ठेवणं गरजेचं आहे याचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे. फक्त कामकाज हा त्याच्यामध्ये विषय नाही. म्हणून म्हणलं सेवक हा म्हणजे फक्त कार्यकेंद्रावरती येतो, दोरा बांधतोय, उंदीर येतो
याने सेवक अवस्था दादानी प्रत्येकाला दिली. सेवक ह्याचाच अर्थ काय आहे की आपल्या माध्यमातून आपल्याला इतरांची सेवा करावी ही जाणीव होणं आणि त्या परतले आपण काहीतरी जिंमत ते सेवा मुंगीवर कडभर असेल तर मोठी असेल ती गोष्टच दिली, पण ती जाणीव होणं हे महत्वाचं आहे ना, की माझ्या जीवनाचा काहीतरी सदुपयोग व्हावा, माझ्या जीवनाचं काय व्हावं, काहीतरी सार्थक व्हावं किंवा इतरांच्यासाठी मी काहीतरी चांगलं काम करावं अशी भावना निर्माण होणं. आणि नुसती भावना निर्माण होणं उपयोगी नाहीये, त्या परत्वे आपण कृती करणं असं जी होते तो प्रत्येक व्यक्ती सेवकच आहे ना. सेवक आहे म्हणजे चला आता मी जागोजागी केंद्र काढतो आणि जागोजागी मी करतो नाही. दादाने स्पष्ट गुरुप्रसादमध्ये लिहिलेलं आहे की कार्यवृद्धीसाठी जागोजागी केंद्र काढणं हा कार्याचा प्रचार न होता कालांतराने पसारा होईल. हे दादांची वाक्य आहे. तेव्हा मला आता कार्य करायचं आहे मग मी कुठं केंद्र काढू, आवश्यकता नाही. जेवढी आवश्यकता आहे ना तेवढी सगळी तरतूद गुरुनी करून दिलेली आहे. आपण नवीन केंद्र काढतो, अजून दुसरं काय करतो, हे काहीही उद्योग करायची आवश्यकता नाही. हा गुरु आज्ञेचा काय आहे, गुरु आज्ञेचं उल्लंघन आहे. जे आपलं काय काम आहे, आपली जबाबदारी आपल्यावरती काय आहे, जे गुरुनी सांगितलेलं आहे तेवढं आणि तेवढंच आपल्याला करायचं. पण आपल्याला सोपं काय होतं, पचनी पडत नाही ना. काहीतरी असं केलं की मग मी किती केलं. जसं बघा आज ह्या गुरुमार्गामध्ये सगळे निराकरण पद्धतीचा जर अभ्यास केला तर कुठेही कार्यारंभी सुरुवातीला जे आपण आज दान म्हणून कार्य केल्यावरती सांगतो की 2 रुपये तुम्ही दान द्या, कार्यारंभी हे 15 पैसे आणि 30 पैसे होतं. विचार करायचा, 15 पैसे आणि 30 पैसे दान म्हणजे गुरु भक्ताच्या ह्या इतक्या अशा पद्धतीने निराकरण आहे की सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा निराकरण करू शकेल इतकी तरतूद गुरुनी केलेली आहे. त्याच्यामध्ये पैसे जमा करणं किंवा पैशाला हा विषयच नाही. सुरुवातीला 15 पैसे आणि 30 पैसे हे दान होतं. पण त्यावेळेला लोकांची अशी आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती की 15 पैसे हे दान देऊ शकेल. आज आपल्याला काय वाटतंय, 15 पैसे काय 30 पैसे वाटत नाही. पण अशीही निराकरण त्याच्यानंतर काय झालं, 1.25 रुपये किंवा आज कामकाजासाठी सुद्धा कार्यारंभी 1.25 रुपया होता की 1.25 रुपया केंद्रावरती नारळ, विडा, पान, सुपारी ते सुद्धा का आणायचंय. 1 नारळ, 2 विड्याची पानं, सुपारी आणि 1.25 रुपया हे का आणायचं ह्याचंही शास्त्रीय कारण दादाने सांगितलेलं आहे. आणि अनेक वर्ष हे 1.25 रुपये हे एवढंच कामकाजासाठी होतं. महागाई वाढली म्हणून चला 1.25 रुपयाचे अजून वाढवा नाही. हा अभ्यास करायचा आपण. त्यानंतर कितीतरी वर्षानंतर कामकाजासाठी 5.25 रुपये तुम्ही घेऊन या म्हणून सांगितलं. आता 4 आणे चालत नाही म्हणून आपण सांगतो की 6 रुपये तुम्ही ठेवा. किंवा कुठलंही निराकरण जर आपण अभ्यास केला तर कुठेही असं नाहीये की तो आर्थिक बोजा भक्तावर आहे आणि तो भक्त ती सेवा करू शकत नाही असं आहे का कुठलं तरी, कुठेही नाही. दान सुद्धा सांगितलं 2 रुपये, 2 रुपयाच्या आलाय तू दे 101 रुपये दान दे, तू 501 रुपये दान नाही. का दादाने हा गुरुमार्ग जसं काय म्हणलं की गुरुमार्गाचा अभ्यास गुरुनी काय केला की भक्ताच्या जीवनामध्ये गुरु म्हणून काय कार्य करायचं मला आणि ते कर्तव्य म्हणून कशा प्रकारे करायचं आहे. किंवा इतका सहज सोपा मार्ग आहे. पण आपल्याला काय वाटतं, देवतार्जन करायचं म्हणजे खूप काही पैसे खर्च केले किंवा अजून काय काय सगळे विधी केले की बघ आपण काहीतरी देवतार्जन केलं असं आपल्याला समाधान वाटत असतं. पण हेच आपलं अज्ञान आहे. हे सगळे आपण औपचार करतो, पण मूळ जो उद्देश आहे कुठल्याही विधीचा की तो आशीर्वाद प्राप्त करणं, तो आशीर्वाद धारण करण्यासाठी कायावाचं मन आहे. देह विकसितच नाही तर तो आशीर्वाद धारण करणार कुठे. म्हणून दादाने काय केलं, काल आपण जो अभ्यास केला की विमोचन माध्यमातून आपली सगळी दैहिक शुद्धता केली. जे आपण अनेक जन्मपरत्वे जे दोष आणलेले होते, अशुद्धता होती, ती सगळी दूर करून आपलं दैहिक माध्यम शुचिरभूत केलं, स्वच्छ केलं आणि त्यामध्ये दीक्षेचा संस्कार केला. काल आपण फक्त दीक्षांचा
उल्लेख केलेला आहे की उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा आणि कारण दीक्षा, की ह्या दीक्षेच्या माध्यमातून काय केलं की ही जी आपली 5 स्थानं आहेत, नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म, अशी ही आपली 5 स्थानं आहेत आणि ह्या 5 स्थानाशीच 5 काय आहेत, कोश धारण झालेले आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आज मी फक्त नाव सांगते, लक्षात घ्यायचे. दादांनी आत्मनिवेदनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. ज्यांच्याकडे आत्मनिवेदन नसेल त्यांनी ते जरूर घ्या आणि जरूर वाचा. दादांनी जी 8 साधना संमेलनं घेतली, त्या 8 साधना संमेलनाचीही पुस्तकं उपलब्ध आहेत. तेव्हा असा आपण एक निश्चय करायचा की रोज एक पान वाचल्याशिवाय झोपायचं नाही. तर दादा आपल्याला काय सांगतायत ते आपल्याला समजेल ना. पुस्तकं हो माझ्याकडे सगळी आहेत, वाचले नाही काय अजून वाचले नाही, किंवा मग संमेलनाला आल्यानंतर संमेलनात सांगतो वही पेन घेऊन या, कोणाला नोट्स काढायचं असतील तर काढा, हे ना. मग त्या दिवशी जी वही मिटायची संमेलन संपल्यानंतर ती पुढच्या संमेलनाला उघडायची. मग मनन आणि चिंतन ज्ञानाचं झालं कुठे? तसं आपण रोज आहार घेतो, रोज आहाराची गरज आहे ना, तसं रोज ज्ञान ग्रहण करण्याची या आत्म्याला आवश्यकता नाही आहे. आत्म्याला माहिती आहे काय आहे ते, पण जो आपला देह आहे किंवा त्या देहाला सवय लागते की नाही मला कळो न कळो पण मला ते वाचायचंय, ही सवय आपण लावणं गरजेचं आहे. असा कुठेतरी आपण निश्चय करायचा की नाही, कितीही संबंध दिवसभरामध्ये मी व्यस्त असलो तरी माझ्या विकासासाठी जे गुरुनी इतक्या तळमळीने जे ज्ञान सांगितलेलं हे ज्ञान ब्रह्मांडांना कुठल्याही पुस्तकामध्ये हे ज्ञान आपल्याला मिळणार नाही. असं अलौकिक ज्ञान गुरुनी कृपावंत होऊन मला दिलेलं आहे. ते जर मी वाचलंच नाही, वेळ नाही या सबबीवरती म्हणजे मी वाचलंच नाही, आज नाही मी उद्या वाचतो, किंवा अनेक लोक सांगतात मी तर रिटायर झालो ना की मग मी वाचनाला सुरुवात करणार आहे. रोज का नाही? रोज जशी देहाला रोज अन्नाची गरज आहे ना, सगळं तो ठीकठाक राहण्यासाठी, तशीच त्या ज्ञानाची पण गरज आहे ना. पण ते ज्ञान जे आहे ते रोज आपण एक पान वाचण्यासाठी किती वेळ लागतो सांगा? एक पान वाचण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो चेतन? 10 मिनिटं लागतात. 5 मिनिटं. अगदी एक पान नाही झालं, एक पॅरेग्राफ वाचा. एक पॅरेग्राफ नाही जमला वेळ, 2 ओळी तरी वाचा. की काय दादा आपल्याला सांगतात, काय गुरु आपल्याला सांगतात, काय ज्ञान, आणि हे ज्ञान कशासाठी आहे? तर जे आपण आज ज्ञान अज्ञानाने ज्ञानाच्या अभावी ज्या चुका करतोय, जे पातक प्रमाद करतोय, ते काय होते, ते पुढच्या जन्मी पुन्हा आपल्या बरोबर येणार आहेत ना. पण ते पुढच्या जन्मी पुन्हा ते पातक प्रमादाची घ्यायचं प्रायश्चित्त, म्हणजे किंवा अडचण म्हणून ते आपण भोगायचं. तसं होऊ नये. आजच्या ह्या प्राप्त जीवनामध्ये जे काही आपल्याकडनं ज्ञान अज्ञान आणि अनेक जन्मामध्ये पातक प्रमाद घडलेले होते ते आज आपण अडचण म्हणून भोगतोय. गुरु ते सगळं शुद्ध करतात, कारण आपलं अज्ञान होतं. पण ह्या जन्मात तर आपल्याला गुरुंनी ज्ञानी केलेलं आहे ना. आणि का गुरु ज्ञान देत आहे? तर असे तुमच्याकडनं अज्ञानाने पातक प्रमाद घडू नयेत की ज्याचे पडसाद पुन्हा पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला भोगायला लागतील. म्हणून आज ज्ञानी व्हा. जसं काल म्हणलं की वाणी आपल्याला परमेश्वराने दिलेली देणगी आहे वाणी. त्या वाणीशी देहातली जी 19 माध्यम आहेत त्यातली 14 माध्यम वाणीशी एकरूप झालेली आहेत. अशा वाणीचा आपण संबंध दिवसभरामध्ये कसा उपयोग करत असतो? वाणीचे 4 प्रकार आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. आपण जी वापरतो ती वैखरी वाणी, खोटं बोलणं, अपरोक्ष निंदा, आपल्या कामासाठी ज्या पद्धतीने आपण वाणी जे काही सगळं आपण वाणीने करतो, ही सगळी जर आपण एक वाणी जर आपली सांभाळली, दादाने काय सांगितलं, दृष्टी, कान आणि वाणी, ही जी 3 माध्यमं आहेत आपली, ही 3 माध्यमं काय आहेत? आपला जो पाठीचा मणका आहे त्याच्या आतमध्ये
इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आहेत आणि त्या 3 नाड्या ज्या आहेत त्या स्त्रिया जशी वेळी आपण घालतो केसाची तशा त्या नाड्या आहेत आणि त्याच्यावरती आपला मणका आहे. तेव्हा अशा ह्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना त्याच्याशी ही 3 माध्यमं काय आहेत, कनेक्टेड आहेत आणि त्या इडा, पिंगला, सुषुम्नाचा संबंध आपल्या श्वसन, पचन आणि रक्ताभिसरणाशी आहे. तर ह्या दृष्टीतनं मी काय बघायचंय आणि काय बघायचं नाही हे आपण ठरवायचं. दृष्टीला आपल्या अशी आपण दृष्टी केली की आपल्याला प्रत्येकातलं वाईटच दिसतं. हे वाईट, ते वाईट, ते वाईट, ते वाईट. पण ती दृष्टी जी आहे ती प्रयत्नपूर्वक अशी आपण वळवायची की मला प्रत्येकातलं चांगलंच बघायचंय. असं जेव्हा आपण निश्चय करू की नाही आपल्याला दुसऱ्यातलं नसलेलं सुद्धा वाईट दिसतं, इतकी आपली अशी दृष्टी आहे. पण ती जी दृष्टी वाणी आणि गान जे गुरुनी सांगितलेलं आहे की त्या दृष्टी ती प्रयत्नपूर्वक करायचं की नाही मला प्रत्येकातलं चांगलंच बघायचं आहे. त्याच वेळेला ती दृष्टी विकसित होईल. कानाने ठरवायचं की ह्या कानाने मी काय ऐकायचं. अनेक वेळेला अपरोक्ष निंदा चाललेली असते, एकमेकाबद्दल जे काही वेडं वाकडं बोललं जातं, आपले कान लगेच टवकारले जातात, काय बोलतो तो. पण त्यावेळेला हा निश्चय पाहिजे की नाही मला हे दुसऱ्या कुठलंही वेडं वाकडं ऐकायचं नाही. हे जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक करू त्यावेळेला आपले अंतःकरण जागृत होतात आणि गुरु काय सांगतायत याचं स्पर्श संवेदनातनं आपल्याला ज्ञान होतं. दुसऱ्याची निंदा नालस्ती ऐकायची बंद केली पण आपला ओढा कुठे असतो, काय म्हणतोय तो, काय बोलतोय, काय बोलतेय ती, ते ऐकायचं आणि मग या वाणीने ते दुसरीकडे तो सगळा मसाला पुरवायचा. तेव्हा हे कान आहे हे प्रयत्न करू की नाही ह्या कानाने मला चांगलंच ऐकायचं. हे जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक करू त्याच वेळेला अंतःकरण जागृत होतील आणि ही आपली वाणी आहे. तसं आता म्हणलं की 19 माध्यमातली 14 माध्यमं वाणीशी एकरूप झालेली आहेत. त्या वाणीचा उपयोग मला सदैव मंगल बोलण्यासाठीच किंवा काय की ह्या वाणीचा मला आवश्यक तेवढा आणि योग्य पद्धतीनेच उपयोग करायचा. हा जेव्हा आपण रोज प्रयत्न करायचा असं जेव्हा करू त्यावेळेला आपण जेव्हा म्हणतो की अरे जा काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल. त्याच्या जीवनामध्ये 100 नाही 200% हे व्हायलाच पाहिजे. तर गुरुशक्ती आपल्या माध्यमातून प्रवाहित होत असते. पण हे केव्हा होईल वाणीची सिद्धता. त्या वाणीची जर आपण जपणूक केली असेल तर ना फक्त साधारण 30-35 मिनिटं असे करायचे आणि उरलेल्या तासामध्ये त्या वाणीचा उपयोग अन्य कामासाठी जर करत असो तर वाणीची सिद्धता होईल का. वाणीची सिद्धता होणं म्हणजे कोणाचं कामकाज करणं असा त्याचा अर्थ नाही. पण एखादी सहज दुःखी कष्टी व्यक्ती आपल्या आजूबाजूला समाजामध्ये काय असते भेटत असते. आपण त्या सद्भावने जेव्हा त्याला म्हणतो की अरे काळजी करू नकोस हा सगळी तुझी अडचण दूर होईल. त्यामागे आपली सद्भावनाही पाहिजे. नुसता कोरडे 4 शब्द नाही खरोखरच याचं दुःख किंवा अडचण दूर व्हावी हे आपल्याला मनापासून वाटून जेव्हा आपल्या वाणीतनं 2 त्याला दिलासा देणारी वाक्य बाहेर पडतात तेव्हा निश्चित त्याची अडचण दूर होते. आपण अनुभव घेऊन बघायचा. आज आपले तोंड आहे हे काय आहे त्याच्यामध्ये ओलावा आहे ना. ओरड पडली की आपण पाणी पितो. हा का देवाने ओलावा ठेवलेला आहे. आपलं आहे ना तोंडामध्ये ओलावा आहे. का ओलावा ठेवलेला आहे तर बाळा तू ज्याच्याशी बोलशील ना त्या शब्दामध्ये ओलावा असू दे. तो जिव्हाळ्याचं प्रेम प्रार्थनेमध्ये रोज आपण बाबांना मागतो. जिव्हाळ्याचं प्रेम कुठे आहे. जिव्हाळ्याचं प्रेम आता जिव्हाळा हा शब्द कुठे आहे ते तर कुठेतरी मनाशी कनेक्टेड आहे ना. जिव्हाळ्याचं प्रेम की निस्वार्थ निरपेक्ष प्रेम की याच्यामध्ये कुठली तरी अपेक्षा आहे म्हणून मी तुझ्याशी प्रेमाने बोलायचं तुझ्याशी गोड बोलायचं आणि माझा हेतू साध्य करून घ्यायचा याला जिव्हाळ्याचं प्रेम म्हणतात. जिव्हाळ्या प्रेमामध्ये कसली अपेक्षाच नाही. मग तो ओलावा का आपल्या मुखात ठेवलेला आहे तर जे आपल्या माध्यमातून शब्द बाहेर प्रवाहित होत असतात त्याच्या शब्दाबरोबर तो ओलावा तो आपलेपणा ते प्रेम आहे ते दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचू देत. म्हणून हे परमेश्वराने योजना केलेली आहे. पण आपण तसं करतो का करणं गरजेचं आहे. लक्षात येते की आपण कालच्या विषयाची उजळणी करतोय आता आपण
अच्छा, आता अशा पद्धतीने गुरुने आपल्यावरती ह्या 5 ज्या दीक्षा आहेत त्या दीक्षेचा आपल्यावरती संस्कार केला. लक्षात घ्या, आपण धारण अजून केलेलं नाही. धारण करण्याची प्रोसेस आहे ती काय आहे, चालू आहे. संस्कार केला. आता तो संस्कार जो केलेला आहे तो आपल्या काया वाचा आणि मनामध्ये हळूहळू धारण होणं हे आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी म्हणणेच काय, केव्हा धारण होईल, त्यावेळेला आपण. म्हणून त्यानंतर आपल्याला गुरुकृपा आशीर्वादाने गुरुने ओंकार साधना ही सिद्ध करून दिली. आता त्या ओंकार साधनेमध्ये जे अ, उ आणि म ही जी काही 3 तत्व आहेत आणि त्या 3 तत्वांची सिद्धता दादाने कशा पद्धतीने केली, कुठे केली, हे सगळं दादाने आत्मनिवेदनामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा आत्मनिवेदन ज्यांनी अजूनही वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचायला सुरुवात करा आणि ज्यांनी वाचलं असेल त्यांनी पुन्हा आपण वाचायला सुरुवात करायची. कारण हे ज्ञान आहे, जितक्या वेळेला आपण वाचतो ना तितक्या वेळेला आपल्याला त्याच्यातला काय होतो, नवीन अर्थ कळत जातो. किंवा असं वाटतं की समजा दुसऱ्यांदा वाचायला घेतलं, अरे मागच्या वेळेला आपण वाचलं होतं की नाही, हे काय म्हणजेच काय, प्रत्येक वेळेला गुरु आपल्याला त्याच्यातनं वेगळा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्याच्यासाठी वाचन नको का? आता आत्मनिवेदन मी वाचलेलं आहे, सगळं मी पुस्तकं वाचलेली आहे म्हणून मी आता ती उघडायचीच मला गरज नाही असं नाही. रोज वाचायचं आहे माधुरी, रोज वाचायचं आहे. आणि ते वाचल्यानंतर त्याचं मनन आणि चिंतन, की एक समजा मी पॅरेग्राफ वाचला, काय सांगितलंय गुरुनी याच्यामध्ये, तर काय याचा अर्थ असेल, ती मनन आणि चिंतन जी प्रोसेस आहे ही आपल्यापाशी चालू पाहिजे ना. मग काय होतं माहिती, स्वाभाविक बाकीच्या आपल्या सभोवतालचे जे विषय आहेत ना ते दुय्यम होतात. गुरु हा विषय प्रधान मानल्यानंतर, गुरु हा विषय प्रधान मानणं म्हणजे बाकी सगळं सोडून द्यायचं असं नाही. हे जीवन आहे, या जीवनामध्ये नोकरी व्यवसाय सगळं आहे, जे राहतोय ते सगळं करायचं आहे. पण आपण जे अन्य विषयामध्ये, अनावश्यक विषयामध्ये काय असतं, जे गुंतलेले असतो आणि त्या गुंतल्यामुळे आपल्या वाणीतनं चांगलं वाईट जे जे काही आपण व्यक्त करत असतो ते स्वाभाविक थांबतं. गुरु हा विषय प्रदान केल्यानंतर हे जे काही अन्य विषय आहेत की ज्या अन्य विषयावर आपण काय करत असतो, सारख्या प्रतिक्रिया देत असतो. याने असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे होतं, ते असं व्हायला पाहिजे, पण मी काय करायला पाहिजे याच्यासाठी आपण तसदी घेत नाही. तेव्हा जसं आपण एक वाचन सुरुवात केल्यानंतर आणि ते वाचन केल्यानंतर 4-5 पान एक सपाटा लावायचा आणि वाचायची गरजच नाही. एक पान वाचन दुसरं, बाबा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय. आणि हे गुरु एवढ्यासाठी सांगतात की आपण ज्ञानी व्हावं. तुम्ही पहिले ज्ञानी व्हा म्हणजे तुम्ही निरंतर सुखी व्हाल. आज मनुष्य दुःखी का आहे, दादा म्हणतात कर्म परते दुःख फार कमी आहे. बाकीचं जे दुःख आहे ना ते आपण निर्माण केलेलं आहे. कसं सांगा, बाकीचं दुःख एक कर्म परते म्हणतो ते दुःख नाममात्र आहे, ते गुरुकृपा आशीर्वादाने गुरु त्याचं निवारलं. बाकीचं जे दुःख आहे ते आपण निर्माण केलेलं आहे. कसं, इतरांच्या जीवनाशी आपण तुलना करून त्याला हे मिळालेलं आहे, मला मिळालेलं नाहीये, हे सगळं आपल्या दृष्टीला सभोवताल जे जे काही सगळं दिसत असतं की जे आपल्याला मिळालेलं नाही आणि त्या व्यक्तीला मिळालेलं आहे म्हणून आपण दुःखी असतो. हे आपण विकतचं घेतलेलं दुःख असतं. पण ज्या वेळेला आपण जीवन, पण हे अज्ञान आहे आपलं, पण दुसऱ्याच्या जीवनाशी सतत कंपॅरिझन करायची, त्यामुळे आपल्याला जे गुरुकृपा आशीर्वादाने मिळालेलं आहे त्याच्याबद्दल समाधान नाहीच आणि मग सतत असमाधान, त्याला हे मिळालेलं आहे मला नाही मिळालं, त्याला हे. आणि मी त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्याशी बरोबरी करण्यासाठी त्याच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षाही थोडं काहीतरी वरचढ घ्यायचं आणि मग स्वतःला धन्य मानायचं की बघा त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे एवढं दसपटीने आहे. म्हणजे हे काय झालं, तोपर्यंत तिसरा कुणीतरी आलेलाच असतो की ज्याच्याकडे त्याच्यापेक्षा जास्ती काहीतरी असतं, आधी सुरू कॉम्पिटिशन. हे काय आहे, हे आपलं अज्ञान आहे ना. म्हणजे असं दुःख आपण काय करतो आणि या दुःखाला उपाय काय, कुठली गोळी द्यायची तुम्हाला दादा म्हणतात
ही गोळी प्या आणि घ्या आणि दुःख हे आपण निर्माण करतो. पण ज्या वेळेला आपण जीवनाबद्दल ज्ञानी होतो, आपल्याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा सहज अशी उद्गार येतात की दुसऱ्याला जे जे काही मिळालेलं आहे ना ते बघून आपल्याला समाधान वाटतं. आपण म्हणतो छान आहे, तुला मिळालं ना, छान आहे, पण ते मला का मिळालं नाही म्हणून खंत मनात येत नाही. तर हा मनामध्ये विचार येतो की माझ्यासाठी जर योग्य असेल तर गुरु मला योग्य वेळी देतील ना, हे आपण समाधानाची उद्गार काढतो. हा एवढा फरक असतो ज्ञानी होण्यामध्ये. अज्ञानी असल्यामुळे सतत दुसऱ्याच्या जीवनाशी आपली तुलना, याला मिळाले मला मिळालं नाही, तो असं आहे हे आहे, हे न संपणाऱ्याच गोष्टी आहेत. दुःख दुःख जे आपण म्हणतो, म्हणून काय की तुम्ही दोन संसार करता, एक स्वतःचा संसार आणि दुसरा भाडोत्री संसार, की आपल्या सभोवताल जे काही सगळं आहे ज्यांना आपल्या, पण त्यांना आपल्यापेक्षा जास्ती मिळालेलं आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळं आहे. पण आज आपल्याला गुरुकृपाश्रमाने काय कमी मिळालं सांगा, सांगा ना, काय कमी मिळालंय? ऐहिक दृष्टीने जे काय असेल ते प्रत्येकाचं कमीच असतं. पण आज गुरुनी कृपावंत होऊन कृपा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे. हे वैभव कमी आहे का आपल्याला? की हे वैभव आपल्याबरोबर जन्मोजन्मी येणार आहे. इथं ह्यो जगाचा जे सगळा पसारा आपण मांडून तो इथंच सोडून जायचं आहे, त्यातलं काही बरोबर येणार नाहीये. त्याच्यासाठी आपण तळमळतो, ते सुद्धा गुरु कृपावंत होऊन देतात आपल्याला, देतात ना. आज प्रत्येकाच्या जीवनाचा प्रत्येकाने जर अभ्यास केला तर लक्षात येतं सगळी आपली तरतूद केलेली आहे, पण तरी सुद्धा कुरकुर 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 जी चालू असते. म्हणून बाबाने मार्गदर्शन काय केलं हे सगळं बघता येतं ना, की भक्त तुझे असे आहे, काय म्हणले की इंद्राला ऐरावत जरी त्यांना आणून तू दिलास तरी सुद्धा त्यांच्या तोंडात पुरे, आता मला नको हा शब्द येणार नाही. आई कितीही दिलंस तू तरी सुद्धा भक्त आता पुरे असं म्हणणार नाही. तेव्हा आता त्यांच्या मागण्याकडे तू काय कर, दुर्लक्ष कर. पण त्यांना अन्न वस्त्र निवारा सगळ्याची तरतूद करून दिलेली आहे. पण आता तू काय म्हणलेलं आहे, भक्तांना ज्ञानी करण्याचं कर्तव्य कर. म्हणून दादानी ही साधना संमेलनं चालू केली की जीवनामध्ये अज्ञानी असणं हा मनुष्याला मिळालेला शाप आहे. कारण त्या अज्ञानामुळे मनुष्य किती वाईट गोष्टी करत असतो, कारण ही जाणीवच नसते की आज मी जे काही वाईट कृत्य करतोय त्याचं मला पुढच्या किती जन्मामध्ये भोगावं लागणार आहे, हे आज ज्ञान नाही ना. हे जर ज्ञान असेल की बाबा आज माझ्याकडनं जर एखादं ज्ञान अज्ञानाने पातळ प्रमाद घडलं, आज जे काही जगात चाललं असतं, याला फसव त्याचे पैसे घे, जे सगळं जी माणसं करत असतात, हे ज्ञानच नाही आहे की हे मला पुढे माझ्या आणि माझ्या पुढच्या पिढ्यांना किती जन्म भोगावं लागणार आहे हे पाप, याची जाणीव नसल्यामुळे मनुष्य आज जे काही वागतोय तो माणसासारखा वागतच नाही ना. ही जाणीव होण्यासाठी म्हणून गुरु काय म्हणतो की पहिलं तुम्ही ज्ञानी व्हा. ज्ञानी झाल्यानंतर काय होतं की स्वाभाविक आपल्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा आपले जे विचार आहेत ते स्वाभाविक बदलतात. की जे काही आपल्याला गुरु कृपा आशीर्वादाने मिळालेलं आहे ते काय आहे, उत्तम आहे. आणि जर अजून कशाची आवश्यकता असेल तो योग्य वेळेला गुरु देतीलच ना. म्हणून साईबाबांनी एके ठिकाणी एक काय सांगितले, ज्ञान दिलेल्या आत्मनिवेदनामध्ये बाबा काय म्हणतात की एका तत्वावरती श्रद्धा ठेवा. हा देव तो देव, हे गुरु ते गुरु ते गुरु ते गुरु. कुठलाही देव भक्ताला आशीर्वादाला असमर्थ नाही, परंतु त्या देवदेवतांच्या लहरी आणि आपल्या लहरी ह्या काय व्हायला पाहिजे, मॅच होणं गरजेचं आहे. तेव्हा तो मी आशीर्वाद मिळतो. पण अडचण आली की सोमवारपासून रविवारपर्यंत असतील नसतील ते देव सगळे पालथे घालायचे आणि जो जे काय सांगेल ते करायचं. त्याच्यामध्ये श्रद्धा ही नाममात्र नसते. बाबांनी काय सांगितलं की एका कुठल्या तरी तत्वावरती परिपूर्ण श्रद्धा ठेवा आणि ती श्रद्धा ठेवल्यानंतर जे काही तुम्ही सेवा करताय, जे काही करताय त्यामध्ये त्याचं फळ ताबडतोब मिळावं अशी अपेक्षा ठेवू नका. कारण ते कर्म जे आहे की जे कर्म आपण म्हणतो की जे तुम्हाला काही फळ देणार आहे त्या कर्माचा उद्देश काय आहे ते तुम्हाला माहिती नाही किंवा तुमच्या मागण्याने कदाचित त्या कर्मामध्ये तुम्हीच अज्ञानाने अडचण निर्माण करू शकता. विषय लक्षात येतो.
विषय लक्षात येतोय का की थांबायचं आहे? तेव्हा अशी जी तुमची एखादं मला प्राप्त व्हावं म्हणून तुमची इच्छा आहे, तेव्हा मी अमुक अमुक सेवा केली म्हणजे ताबडतोब मला त्याचं गुरुने किंवा बाबाने फळ द्यावं अशी अपेक्षा करू नका. तर काय करा की जे कर्म आहे की ज्या कर्मामध्ये आपण म्हणतो की ते सुख सामावलेलं आहे, त्या कर्माचा विषय काय आहे हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं काय करा की सेवा केल्याबरोबर फळाची अपेक्षा न ठेवता ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये योग्य वेळ येते त्यावेळेला गुरु काय करतात, त्या कर्मामधली जी काही प्रतिकूलता असेल ती दूर करून तुम्हाला त्या कर्माचं फळ परिपूर्ण देतात. आणि ह्याला म्हणलेलं आहे सबुरी. बाबाने सांगितलेलं आहे आत्मनिवेदनामध्ये दादाने दिलेलं आहे की सबुरी जे आपण म्हणतो की आपल्याला की आत्ता सेवा केली की 5 आठवडे मी सेवा केली की त्याच्या आत मला काहीतरी वाटतं, पण काम निश्चित गुरु करणारच आहेत ना. पण गुरु काय करतात की अरे तुला हे द्यायचंय मला, पण समजा त्याच्यामध्ये जर प्रतिकूलता असेल तर त्या प्रतिकूलतेकडे गुरु तुम्हाला देणारच नाहीत आपल्याला. काय करतात गुरु, त्याच्यामध्ये जी काही प्रतिकूलता आहे ती दूर करून परिपूर्ण फळ तू घे म्हणून थांबतात. पण तेवढी सबुरी आपल्यापाशी नसते. अजून कसं काम होत नाही, अजून कसं काम होत नाही, ही मी सेवा केली म्हणून म्हणलं ना की एकच सेवा दादाने म्हणलेलं आहे. पण आपली घाई काय, एक सेवा झाली आता कुठली दुसरी सेवा. जर भक्ताचं येतं ना ही एकमेव फक्त सेवा आहे, आणि त्यामुळे काय होतं त्याचं आधी लक्ष लागतच नाही आणि त्याचं लक्ष पुढच्या सेवेला लागायचं. आता हे झालं पुढची कुठली मला सांगणार आहे. मग वर्षानुवर्ष निराकरण ही गोष्ट वर्षानुवर्ष करण्याची नाहीच आहे. एक सेवा त्याला सांगितल्यानंतर तू बाबा नित्य साधना कर की त्या साधनेतनं ती जी तू काही सेवा केलेली आहे त्या सेवेतनं तो कृपा आशीर्वाद तुझ्या कायावाच्या मनामध्ये कशा पद्धतीने धारण होतोय ते न बघता लगेच झालं ना सोमवार करा, आता मंगळवार करा, आता गुरु, जी काय आहे हे काय झालं, तो फक्त एक क्रिया करत राहतो. मग त्याचं लक्ष आता पुढची कुठली सांगतात मला सेवा. त्याला जर निक्षून सांगितलं उद्धार काका की ही आणि ही एवढीच सेवा आहे, तुला काही तुला सेवेची आवश्यकता नाही, साधना कर, हे सांगितल्यानंतर निदान त्याचं 5% तरी लक्ष लागेल ना त्या सेवेमध्ये. पण तरी सुद्धा विचार करा की अशी जी आपण अडचणीचं रोज पूजन करून सुद्धा गुरु आपलं काय करतात, अडचणी दूर करत असतात. खरोखर जर आपण श्रद्धेने केलं तर आपण कुठला अनुभव घेऊ शकू, ऐकले सांगा. तेव्हा अशा पद्धतीने दीक्षा दिल्यानंतर जेव्हा बाबांनी सांगितलं की आता तू ज्ञान यज्ञाला आरंभ कर, गुरूंच्या भक्तांच्या सगळ्या ही गोष्टी सगळ्या आता देऊन झालेल्या आहेत, आता भक्तांना ज्ञानी करण्याची आवश्यकता आहे. कारण अज्ञान हा मानवाला मिळालेला काय आहे, शाप आहे. आणि म्हणून दादानी 1977 पासून साधना संमेलनं घेतली. 30-8 साधना संमेलनं दादाने घेतली. आणि या साधना संमेलनाचा सुद्धा एक आपण जे टाइम टेबल म्हणतो की बाबा सकाळी साधना मग मुलाखत, हे सगळं जे आहे हे बाबांनी दादानं केलेलं मार्गदर्शन आहे. आणि त्यापर्यंत आज गेल्या 2 दिवसाचं सुद्धा जे टाइम टेबल आहे ते त्यानुसारच साधना संमेलन केलं जातं. आता साधना संमेलनातला आहार दादा साधना संमेलन घेत असताना फक्त पापड ठेवा, भजी ठेवा अशा वगैरे काही दादांना मागण्या करायचे. दादा म्हणाले अरे इथं मी तुमचं अन्नमय कोश शुद्ध करण्यामागे लागलेलो आहे आणि तुम्ही भजी ठेवा, पापड ठेवा, नाश्ते ठेवा, हे करा. हे म्हणले काय सांगताय. आज आपण लक्षात घ्या, माहितीसाठी तुम्हाला सांगते की आज आपण जो साधारण संमेलनातला जो मेनू असतो, नाश्ता जेवण जे सगळं आहे हे सगळं एका कागदावरती लिहून हे बाबांच्या समोर ठेवलं जातं. आणि त्या परत्वे आपला काय असतो, आहार असतो. त्यामध्ये हे ठेवूया का, एका सेवकाने सांगायचं ते ठेवूया का, हा विषय नाही. तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. पण आपण सांगतो की कोणीही टाकू नका, प्रसाद आहे तो, त्याच्यामध्ये परमेश्वराचा वास आहे. आणि आपण ज्यावेळेला इच्छा साधना संमेलन म्हणजे इच्छा भोजन नाही आहे, हे जेव्हा करतो त्याच्यामध्ये आपली वासना असते.
वास आणि वासना इतका फरक आहे. तेव्हा साधना संमेलनामध्ये नंतर कुणी सजेशन देऊ नका, आगास करा, जरा हे ठेवलं असतं तर बरं झालं असतं, ते ठेवलं असतं तर जरा छान झालं असतं. नाही, हे गुरु आज्ञेचं पालन आहे. ते शुद्ध सात्विक आहार आणि जे ठरवलेलं आहे ते त्यांच्यासमोर ठेवून केटररला सांगितलं जातं की या पद्धतीने करायचं आहे. आणि तो प्रसाद असतो, त्याच्यामध्ये काय आहे, प्रसादाचा वास असतो. आणि बाकी आपण जे इच्छा भोजन घालतो त्याच्यामध्ये काय असते, वासना असते. आज बघा आपण मूळ विषयाला करायची सुरुवात. देवाला प्रसाद नैवेद्य दाखवतो, पण काय दाखवतो नैवेद्य? आपण देवाला नेमके आपण नंतर जेवायला मोकळे म्हणून काय दाखवतो नैवेद्य? देवाला आपण दाखवतो ना नैवेद्य, का दाखवतो? तर आपण जो काही घरामध्ये स्वयंपाक करतो, आता लक्षात घ्यायचं, धान्य कुठून येतं आपल्याला माहिती आहे नाही, भाजीपाला कुठून येतो काही आपल्याला माहिती नाही. दादानी या संदर्भात एक गोष्ट पण सांगितलेली होती. तर हे सगळं जे काही आपण बनवतो, जेवण बनवतो, आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारे दूषितता आलेली असते. आता बाकीची दूषितता आपण पाण्याने धुवून, भाजी धुवा, धान्य धुवून जे काय आपण करतो, पण अशी जी काय त्यामध्ये दूषितता धारण झालेली असते, किंवा स्वयंपाक करताना सुद्धा जी स्त्री स्वयंपाक करते तिच्या सुद्धा सूक्ष्म वासना, की तो असा छान चमचमीत व्हायला पाहिजे, छान. म्हणून लक्षात घेतं ज्याला नैवेद्य तो कधी उष्टवायचा नसतो. तिखट डाळ बरोबर झाले का, मीठ झाले का, चांगलं घालू का मसाला, अजून नाही. ज्यावेळेला आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो आपण उष्टवलेला दाखवायचा नसतो. तर हा जो काही आपण जे काही स्वयंपाक करतो घरामध्ये, त्यामध्ये अनेक प्रकारे दूषितता, किंवा घरातली स्त्री जो स्वयंपाक करते ती काय करते, तिच्याही कुठेतरी गडबड, त्याच्यामध्ये हेतू चांगला असतो की घरातल्या सगळ्यांनी ते अन्न ग्रहण कर हेतू असतो, पण कुठेतरी कण मात्र त्याच्यामध्ये ती वासना. आणि लक्षात घ्यायचं, अन्न हे जे आहे हे अतिशय सेन्सिटिव्ह आहे, की त्याच्यामध्ये कुठल्याही अशा अनवॉन्टेड व्हायब्रेशन्स ज्या आहेत त्या सहज धारण होऊ शकतात. आणि तो दोष आतमध्ये आपल्या का जातो, कारण आपण ते अन्न सेवन करतो. बाकीचे दोष कदाचित देहाच्या बाहेर राहतात, पण अन्नात निर्माण झालेला जो दोष आहे तो काय होतो, तो आपल्या देहामध्ये धारण होतो. ज्यावेळेला आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देव खातो का? खात असतात, आपण दाखवलाच नसतं. पण देव, आपण जो नैवेद्य देवासमोर होतो, काय होतं त्या ह्याच्यातनं? तर असं जे काही अन्नामध्ये दोष धारण झालेला आहे, जे काही आहे ते सगळं परमेश्वर स्वतःकडे घेतो आणि तोच नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून देतो. आपण त्या भावनेने घेतो ना प्रसाद. त्यावेळेला आपण आपल्याला हातावर हा प्रसाद घ्या, आपली ताबडतोब भावना वेगळी असते ना, की नाही प्रसाद घेतो. इतकं कार्य त्या प्रसाद जे आपण नैवेद्य दाखवतो त्याच्यातनं घडत असतं. या संदर्भामध्ये एका मुलाखतीमध्ये गोष्ट आहे की एक असेच संत सत्पुरुष होते आणि साधना करत असताना त्यांचं अजिबात साधनेमध्ये लक्ष लागेना. का लक्ष लागत नाही, का लक्ष लागत नाही साधनेमध्ये, काय झालंय, कसं झालंय? आता बघा, त्यांना एक तर ते विकसित अवस्थेतले साधक होते आणि ही जाणीव झाली होती की आपलं साधनेमध्ये लक्ष लागत नाहीये. पण त्याने शोधलं का लक्ष लागत नाही, काय झालं, कसं, काय 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 असं करत 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 ते जे मागे पोचले, ती त्यांनी काही दिवसापूर्वी कोबीची भाजी खाल्लेली होती. आणि तो जो कोबी ज्या शेतातून आलेला होता त्या शेताच्या शेजारी स्मशान होतं. मग त्या तिथून जो प्रवाहित मातीत जो काही दोष म्हणा किंवा जे काही झालं असेल त्याच्यातनं ते जे काही त्यांनी अन्न ग्रहण केलं, आता त्यांचं दैहिक माध्यम इतकं तरल असल्यामुळं त्यांना ही ताबडतोब जाणीव झाली की काहीतरी माझ्या या पंचबाहू तत्वाच्या देहामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. तेव्हा त्याचा शोध घेता घेता हे कळतं. त्याच्यानंतर जवळजवळ 45 दिवस का काहीतरी त्यांनी कमरे एवढ्या पाण्यामध्ये नदीमध्ये उभं राहून पुरस्चरण केलं.
तेव्हा त्यांच्या देहात धारण झालेला दोष जो आहे तो विसर्जित झाला. मग असं आपण रोज जे काही अन्न ग्रहण करत असतो ते काय असतं, आधारी पडले की असं जेव्हा दूषित अन्न आपण ग्रहण करत असतो ते शरीरातनं बाहेर जायला एक आकडा सांगितला, मला आता आठवत नाही किती दिवस लागतात. इतक्या दिवसानंतर काहीतरी 120 दिवस, मला आता पूर्ण नाही आठवत, पण इतके दिवस लागतात. तेव्हा आज दूषित अन्न आपण ग्रहण करून धारण झालेला जो दोष आहे तो विसर्जित होतो. तोपर्यंत दुसरं काहीतरी खाल्लेलंच असतं. म्हणजे अन्नमय कोश जो आपला आहे तो काय आहे, सगळ्यात मोठा आहे अन्नमय कोश. की ज्या अन्नमय कोशामध्ये आपण म्हणतो की फक्त आहार नाही, आपल्या दृष्टीने आपण जे जे काही सगळं सेवन करतो, आपण बघतो म्हणजे सेवनच करतो ना, हे सगळं जे आपण सेवन करतो ना हे सगळं अन्नमय कोशामध्ये काय होतं, धारण होतं. म्हणून दादा म्हटलं की तुमचा अन्नमय कोश मी इकडं साधना संमेलन मुलाखती याच्यात तो अन्नमय कोश शुद्ध करण्याच्या मागे लागलेलो आहे. आणि तुम्ही मला एक उदाहरण सांगितलं मगाशी, म्हणजे ह्या सगळ्या जे काही सूचना देत आहे त्या ठेवा म्हणाले तुमच्या वशीत असो. तसं पुढे जाणे म्हणायचं की विज्ञानमय कोश आहे. वास्तविक विज्ञानमय कोशाचं कार्य एवढं अलौकिक आहे. तो विज्ञानमय कोश म्हणजे तुम्ही कुठल्या कामाला लावलात, एक बटाटा उदाहरण दे, एक बटाटा, तर त्या बटाट्याचे मी किती पदार्थ करू शकेन, त्याच्यावरती संशोधन आपलं, किंवा एक डाळीचं पीठ त्याचं काय 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 करू शकतो. म्हणजे विज्ञानमय कोशाचं हे कार्य आहे का. पण म्हणजे काय सांगितलं की अज्ञानाने आपण जी ही दैहिक संपत्ती म्हणलेलं आहे याला, जी न मागता आपल्याला दिलेली आहे, त्याचं जतन करणं आणि त्याचा विकासासाठी जे गुरु विकास करून देत आहे त्याला आपण सहाय्य करणं ही जबाबदारी आपली आहे ना. असं दैहिक माझी संपत्ती मिळेल, दैहिक संपत्ती ही आपली. म्हणून परमेश्वराने काय सांगितलं की हे सगळे संपत्ती तुला या जगात पाठवतोय त्याचा सदुपयोग कर आणि मग माझ्याकडे ये. त्याचा जर आपण सदुपयोग केव्हा करू शकतो, जेव्हा ते विकसित असेल तेव्हाच करू शकतो. अशा पद्धतीने दादांनी 8 साधना संमेलनं घेतली बाबांच्या मार्गदर्शनानुसार, की ज्याची पुस्तकं सुद्धा काय आहेत उपलब्ध आहेत. ज्यांनी घेतलेली नसतील, ज्यांना वाचायची अभ्यास करायची इच्छा असेल त्यांनी जरूर काय करा, घ्या. एक 5 मिनिटं थांबूया आणि आजच्या अभ्यासाला आपण काय करूया, सुरुवात. फक्त 5 मिनिटं.